नमस्कार. मी सीताराम कोंडाळकर, मातोश्री गौबाई श्रीपती कोंडाळकर नंदिनी गोशाळा च्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो. 2009 पासून ही गोशाळेचं आम्ही कामकाज सुरुवात केली आणि सुरुवातीला दोन चार गायी घेऊन आम्ही ही गोशाळा चालू केली. आणि ही गोशाळा चालवत असताना आता आपण अनेक विचार पोपटी काकांच्या, माझ्या मनात, संजय साहेबांच्या, असे आमच्या मनात अनेक विचार येऊ लागले की नुसतं दूध आणि शेण गोमूत्र नाही, तर याच्यावर अजून काहीतरी आपण करून का गोशाळेचं उत्पादन वाढवावं की त्याचा आणि त्या औषधांचा उपयोग समाजासाठीही काय होईल, या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर विचारविनिमय केला. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आज आम्ही जवळजवळ 50 प्रकारची उत्पादने, त्या 40 प्रकारची औषधे, 10 प्रकारची इतर प्रोडक्ट आहेत. अशा प्रकारे आम्ही आज ही गोशाळा जवळजवळ 18 वर्ष झाली ही गोशाळा चालवतो आहे. आणि गोशाळेत ज्या गाई, बैल, वासरं जे काय आहेत त्यांचं संगोपन देखील आम्ही उत्तम प्रकारे ठेवलेलं आहे, करतो आहे. त्यात आम्हाला आमच्या कामगारांचंही चांगलं सहकार्य आहे. त्यांच्याशिवाय हे काय होऊ शकत नाही. कामगारांचंही मी अभिनंदन करतो. या गोशाळेत अनेक प्रकारचे अर्क, जसे आज याच्यावर जोशीसाहेब बोललेलेच आहेत, परत मी काय बोलणं उचित नाही वाटत, म्हणून मी थोडक्यात बोलतो. तसेच आम्ही ऑर्गॅनिक शेती देखील करतो. या गोमूत्रापासून आम्ही ऑर्गॅनिक शेती करतो. आणि या गोशाळेमध्ये आम्ही अनेक प्रकारचे विद्यार्थी घडवलेत. आम्ही जे गोशाळेची उत्पादने आहेत याचं प्रशिक्षण म्हणजे दर महिन्याला शेवटच्या रविवारी आम्ही या पंचगव्य औषधांची उत्पादनाची क्लासेस घेतलो. आणि त्यापासून पण नाही म्हटलं तरी हजारो लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्याचा खूप मोठा प्रचार केला आहे. आणि शेतीविषयक देखील ऑर्गॅनिक शेती व्हावी, त्यात जीवामृतचा उपयोग केला, गोमयचा उपयोग करून आज आम्ही पूर्ण शेती ऑर्गॅनिक केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचं आरोग्य आणि आमच्याकडनं जे तांदूळ विक्री जे होते ते सुद्धा आम्हाला विकायला कुठं जायची पण वेळ येत नाही. इतकं हे आमचं तांदूळ इतर जे आम्ही जे कडधान्य पिकवतो इथं ही पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये बनवतो. आणि आम्ही बनवून आम्ही इतरांनाही पण त्याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. अशा प्रकारे आम्ही ही गोशाळा आज उभी केली. आणि ही गोशाळा स्वावलंबी गोशाळा म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण आम्ही पोपटी काकांनी, मी सुरुवातीपासूनच आम्ही थोडे दोघा तिघांनी कॉन्ट्रीब्युशन करून ही सुरुवातीला ही उभी केली. आज मात्र त्याचं म्हणतात ना, छोटासा वृक्ष होता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि असाच मोठा होत राहो हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.